मोटर कर सुधारणा विधेयक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडलं। या विधेयकामुळे 30 लाखांहून अधिक किमतीच्या महागड्या वाहनांवरील करात 1% वाढ होणार आहे। त्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये 130 ते 150 कोटी रुपयांची वार्षिक भर पडणार आहे। हे विधेयक बहुमताने विधानसभेत मंजूर देखील झालेलं आहे। 30 लाखांपुढच्या वाहनांच्या करात आता 1% वाढ होणार आहे। सरकारी तिजोरीत त्यामुळे वार्षिक 130 ते 150 कोटींची भर पडणार आहे। आता मोठ्या गाड्या घेणार आहेत त्यांच्यासाठी खास सूचना ही सध्या व्यक्तिगत मालकीच्या ज्या आपल्याकडे आहेत तुमच्या माझ्याकडे त्याच सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहन तर प्रकार 4 चाकी सीएनजी एलपीजी वाहनांवर वाहनांच्या किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटर वाहन कराची आकारणी केली जाते। या कराच्या दरामध्ये 1%ने वाढ करणे प्रस्तावित केलेले आहे।